किल्ले शिवनेरी छत्रपती शिवरायांचे शिवजन्मभूमी तालुका जुन्नर जिल्हा पुणे। माझ्या विभागामध्ये 3 महिन्यामध्ये 55 बळी हे बिबटच्या हल्ल्यामध्ये झालेले आहेत। 2014-15च्या हिवाळी अधिवेशनामध्ये मी हा धोका सांगितला होता शासनाला की ही मांजरची प्रजात आहे, हा शेड्यूल 2 आहे, याला शेड्यूल 2 मध्ये आपण प्रस्तावित करा जेणेकरून याला आपल्याला पकडता येईल किंबहुना आपल्याला याचा बंदोबस्त करता येईल। पण त्यावेळेला काही मनावर फार काही घेतलं नाही। आज जवळजवळ हजारोच्या संख्येने संपूर्ण बिबट आज महाराष्ट्रावर फिरतायत। महाराष्ट्राचा हा जो आता बिबट जो आहे तो आपत्कालीन घोषित केला पाहिजे राज्याचा। राज्य आपत म्हणजे काय, तर राज्य आपत म्हणजे राज्यावर आलेलं संकट म्हणजे बिबट आहे। तर या राज्य आपत घोषित करावा आपण, आणि राज्य आपत घोषित करत असताना आपण सर्वांनी आता तातडीने, आता खूप उपाययोजना झाल्या 2014 पासून तर 2024 पर्यंत वेगवेगळे प्रयोग केले अधिकाऱ्यांनी सुद्धा फॉरेस्ट खात्याच्या, पण त्याच्यामध्ये काही यश आलेलं नाही। काल विधिमंडळामध्ये लक्षवेधी होती, त्यावेळेला 288 पैकी अर्ध्या आमदारांनी या विषयावर फार मोठा हल्लाबोल केलेला आहे शासनावर। त्यामुळे ही आपत्कालीन गोष्ट आहे। शेतामध्ये आमची महिला भगिनी, आमची माय मावशी, आमची आई, आमची आजी शेतामध्ये काम करू शकत नाही। आज लहान लहान मुलं शाळेमध्ये जाऊ शकत नाही, आज लहान लहान मुलं अंगणामध्ये खेळू शकत नाही। अशा परिस्थितीमध्ये आमच्या शुगर कॅन म्हणजे जिथे ऊसाची शेती आहे त्या सगळ्या ठिकाणी हजारोच्या संख्येने आज बिबट वावरतात। बिबट्याची संख्या मोठी आहे। आम्हाला माणूस मेल्यानंतर 25 लाख रुपये दिले जातात। 25 लाखाने गेलेला माणूस, गेलेली व्यक्ती, एखाद्या पतीची पत्नी, एखाद्या पत्नीचा पती, एखादा लहान मुलगा, एकुलते एक बाळ, हे 25 लाख त्याची किंमत होऊ शकत नाही। आम्हाला पैसा नको। आतापर्यंत 17.5 कोटी रुपये तुम्ही दिले, त्या 17.5 कोटीच्या मदतीची माती झालेली आहे। किती पशुधन केलं, किती आमची माणसं गेली। त्यामुळे आता बिबटच्या बाबतीमध्ये मी त्याने एक उपाय सुचवलेला आहे। हा नसबंदी किंवा शेळ्या सोडण्याचा जो प्रकार आहे, अधिकाऱ्यांना माझी नम्र विनंती आहे, अधिकारी इन करून एसी कॅबिन मध्ये वरती बसतात, त्यांना बिबट्याचा भय नाही, त्यांना या गोष्टीची कल्पना नाही। माझं विनंती आहे या बाबतीमध्ये शासनाने सुमोटो हा आपत विषय लक्षात घेऊन मुख्यमंत्री महोदय, 2 उपमुख्यमंत्री आणि राज्याचे फॉरेस्ट मंत्री गणेशजी नाईक साहेब यांनी 2 रेस्क्यू सेंटर तातडीने बनवावे। 2 रेस्क्यू सेंटर, एक जुन्नर मध्ये आणि एक अहिल्यानगर मध्ये, की जेणेकरून या रेस्क्यू सेंटर मध्ये तुम्हाला तातडीने यांना पकडता येईल। आज नागपूरला अधिवेशन चालू आहे, इथून 10 किलोमीटरच्या अंतरावर अवघ्या 10 किलोमीटरच्या अंतरावर आता सकाळी 2 तास ते एका बिबट्याला शहरामध्ये घुसलाय, उड्या मारतोय या गच्चीवरून त्या गच्चीवरून, त्या अंगणातून त्या अंगणामध्ये। लोक संपूर्ण घरदार सोडून पळून गेले। आज नागपूरसारख्या ठिकाणी ही परिस्थिती आज झाली अधिवेशनामध्ये। त्यांना 2 तासापूर्वी त्यांनी ऑपरेशन करून त्याला ते बेशुद्धीचं इंजेक्शन मारून त्याला उचललं गेलं। माझी विनंती शासनाला एवढीच आहे, 90 दिवसामध्ये एकही बळी महाराष्ट्राला परवडणार नाही, शेतकऱ्यांना परवडणार नाही। सर्वसामान्य माणसाला जीवनाचा अधिकार दिलेला आहे। जसा प्राण्यांना जगायचा अधिकार आहे तसा माणसांना जगायचा अधिकार आहे। नागरी वस्तीमध्ये बिबट्या येतो हे आपला मोठा अपयश आहे। त्यामुळे 90 दिवसाच्या आतमध्ये 2 रेस्क्यू सेंटर बनवा। आणि मी तुम्हाला सांगतो, जी ही वन्यजीव संस्था आहे याची म्हणजे वर्ल्ड वाईड ती संपूर्ण या लोकांचा खर्च करायची त्याची तयारी झालेली आहे। बिबट 72 तासामध्ये एकदाच फक्त अन्न खातो, 72 तासामध्ये एकदा, बाकी वेळा तो जिरवतो। त्यामुळे त्याला आता सुद्धा आमच्याकडे एक बिबट निवारा केंद्र प्रयोगासाठी आहे, 2000 पासून ते चालू आहे। तिथं 50 बिबट्या समजतात, त्याची संख्या आता 105 झाली। त्यांना तिथेच जाग्यावर बसवून त्या ठिकाणी त्यांना वेळेमध्ये तिथं चिकन दिलं जातं, म्हणजे त्याचं खाद्य दिलं जातं। माझं सरकारला निवेदन आहे, आपण एकही मृत्यू इथून पुढे होणार नाही। आणि 90 दिवसाच्या आतमध्ये 2 रेस्क्यू सेंटर हा एकमेव पर्याय आहे। शेळ्या सोडणं, नसबंदी करणं, त्याला गोळी मारणं, गोळी मारायचा अधिकार फक्त नरभक्षाला आहे। सरळ आणि साध्या तुम्ही बिबट्याला गोळी मारूच शकत नाही। त्याला आयडेंटिफाय करायला, त्याला लॅबोरेटरीमध्ये जायला, त्याच्या नखाचं रक्त काढून चेक करायला 3-3 महिने जातात, 4-4 महिने जातात। आणि मग कसं शोधणार? माझी विनंती आहे माझ्या मायबाप सरकारला, आपण सुमोटो आजच्या आज
विधिमंडळाने निर्णय घेतला पाहिजे. 90 दिवसात 2 रेस्क्यू सेंटर, एका बाजूला नर, एका बाजूला मादी. नर आणि मादी यांचं सेपरेशन करून मोठ्या पद्धतीचे 2 रेस्क्यू सेंटर आपण ते तयार करावेत. तेवढा पैसा शासनाकडे आहे, तेवढी तरतूद आहे आणि ते तुम्ही कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि महाराष्ट्राला आपण बिबटमुक्त करा, महाराष्ट्राला आपण भयमुक्त करा अशी कळकळीची विनंती मी महाराष्ट्र शासनाला करतो. सर, रेस्क्यू सेंटर तयार केल्याने हा प्रश्न सुटेल का? 100%. कारण एकीकडे मोठ्या प्रमाणात जंगलाची तोड होत आहे, जंगलामध्ये मोठ्या मोठ्या कंपन्या लागत आहे, बिल्डिंगा निर्माण होत आहे. हे असंच जर होत राहिलं महाराष्ट्रामध्ये तर रेस्क्यू सेंटर कुठे काम करणार? बिबटचा आणि जंगलाचा लांबोड संबंध नाही. बिबटची निर्मिती ही आमच्या जवळच्या असलेल्या ऊस शेतीमध्ये आहे. एकही माणूस जंगलात, एकही बिबट्या जंगलात नाही. आय एम सॉरी, मी आपल्याला सांगतो तो विषय मुद्दा वेगळा आहे. जंगल तोड हा जो करतो त्याला तुम्ही 100% विचारणा केली पाहिजे. आज हा बिबट्या जो आहे हा असलेल्या शेतामध्ये जन्माला येतो, ऊसाच्या शेतीला जन्माला येतो आणि आमच्यामध्ये वावरतो. हा जंगलात जात नाही, त्यामुळे त्याला शेळ्या सोडून सुद्धा काही फायदा होणार नाही. रेस्क्यू सेंटर हे त्याच्यावरचा फायदा नसलेला ओपिनियन आहे आणि तेच केल्यानंतर आपण वाचू शकतो असं माझं ठाम मत आहे. किती बिबटे आहे मग महाराष्ट्रामध्ये, असा आकडा आहे तुमच्याकडे? आकडा 5 किलोमीटर मध्ये एक बिबट्या वावर करतो स्वतःचा. आता त्याची संख्या गव्हर्नमेंटला आणि फॉरेस्टला पण सांगता येत नाही, पण आमचं म्हणणं आहे 2000 रेस्क्यू सेंटर मध्ये 2000 ला थांबतील. एका बाजूला नर, एका बाजूला मादी, अशा 2 रेस्क्यू सेंटर एका वेळा चालू केलं पाहिजे. आणि तुम्ही 2000 बिबट जर तुम्ही हात टाकाल तिथून पुढे आपल्याला कळेल की पाठीमाग काय राहिलेत का न राहिले, कारण त्यांचा अंदाज येत नाही. 5 ते 7 किलोमीटरच्या परिघामध्ये तो एक माणूस वावर करत असतो. इकडे गेला पूर्वेला का तो आपल्याला तोच वाटतो, पश्चिमेला सुद्धा तोच असतो, दक्षिणेला सुद्धा तोच. वाटताना आपल्याला 4 वाटतात पण तो असतो एकच. एक मिनट सुनो जी, मैं आदित्य राय न्यूज़ 18 इंडिया। तो जो जुन्नर के किसान है उनका कहना है कि ये प्रोजेक्ट बारामती में जा रहा था जो सफारी वाला था, आपने उपोषण कर कर उस जगह पर सफारी लाई। अब वो जगह तो उनके लिए अनुकूल है, 80% गन्ने की खेती है, तो आपकी वजह से आज 2000 लेपर्ड सफारी अलग बात है, लेपर्ड सफारी अलग बात है। लेपर्ड सफारी के लिए आपने को डेवलपमेंट आ रहा है क्योंकि क्या है, नहीं, लेपर्ड सफारी से ही ये समस्या जुन्नर और आसपास के 4 तहसीलों में हुई, जिसमें 140 लोग मारे गए हैं। ऐसा क्षेत्र के किसानों का कहना है अगर आप उपोषण नहीं करते वो बारामती में जाती और इतनी अनुकूल जगह उनको नहीं मिलती। नहीं, बारामती में क्यों जाएंगे वो, वहीं जाने वाले पैदा से इधर ही है, जाएंगे कभी उधर कुछ बना ही नहीं। आप गलत बात कर रहे हैं, ये बात ही अलग है। लेपर्ड सफारी एक पर्यटन का साधन है, जहाँ लोग घूमने के लिए आते हैं उनको टिकट लेके लेपर्ड देखना पड़ता है, वो चीज है। लेकिन वो अभी तक ये बनी जो नहीं है। आपके जुन्नर वो अम्बेगांव जुन्नर में और नहीं अगल बनी है बगल के अभी। जो 4 तहसील है उसमें जो लेपर्ड है निकले हुए, वो सारे जंगल सफारी से भागे हुए लेपर्ड है। ऐसा लोगों का कहना है कि 2500 के करीब लेपर्ड वहाँ हाँ, पर हो जरा गए। 4 दिन वहाँ पे आ जाना, थोड़ा जी, मैं जा- मालूमात कर लेना, फिर मुझे क्वेश्चन कर लेना। आपको गलत बात है, गलत बात। मला गुन्हेगारांची मला आयडिया नाही, माझ्याकडे अजून पण तशी काही नोंद आलेली नाही, पण बिबट्याच्या बाबतीमध्ये मी आता संवेदनशील आहे आणि बिबट्याच्या बाबतीमध्ये शासनाने तातडीची उपाययोजना करावी, बिबट आपत्ती घोषित करावी आणि बिबट्यापासून आपल्यापर्यंत संरक्षण करावं अशी माझी विनंती शासनाला आहे. मुद्दा असा आहे, आता सध्या जे वनमंत्री आहेत ते नवी मुंबईत, हे 80% जंगल हे विदर्भातील. मागच्या वेळेस जेव्हा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार होते त्यांनी या अनुषंगानं बऱ्याच उपाययोजना सुचवल्या होत्या आणि तशा प्रकारची अंमलबजावणी पण झाली होती. वनमंत्री विदर्भातला असावा असं तुम्हाला वाटतंय का? वनमंत्री कुठले जरी असले तर आता वाढणारी संख्या, गेलेला काळ आणि येणारी आव्हानं लक्षात घेता आज जे वनमंत्री आहेत ते इथून मागे सुद्धा 94-95 5 वर्ष वनमंत्रीच होते, त्यांचा हा दुसऱ्यांदा टर्म आहे. ते हुशार आहेत, संवेदनशील आहेत. उपाययोजनेमध्ये आपण भरकटता कामा नये. आता याच्यावर लाईन ऑफ ऍक्शन व्हायला पाहिजे. रेस्क्यू सेंटर हे याच्यावरचं अंतिम उत्तर आहे असं आमच्या सर्व शेतकऱ्यांचं, सर्व राहणाऱ्या लोकांचं आणि तमाम मायबाप जनतेचं आमचं हेच सांगणं आहे शासनाला की आता यांना उचलाने आतमध्ये करा, यांना बाहेर भिडून देऊ नका. वनमंत्री किंवा उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री यावर तोडगा काढू शकतो असा तुम्हाला विश्वास आहे का? एक बैठक झालेली आहे, एक बैठक मुंबईला तातडीची झाली आहे, त्याच्यामध्ये रेस्क्यू सेंटरचा मुद्दा आलाय, पण त्या गोष्टीला आता 1.5 महिना झालाय. आमचं म्हणणं आहे
का तुम्ही सुमोटो मागचा पुढचा विचार न करता बिबट आपत घोषित करावी महाराष्ट्र राज्याला. कारण आज सगळ्या ठिकाणी हल्ले होत आहेत. 10 किलोमीटरच्या अंतरावर आता नागपूरला सकाळपासून एक बिबट्याने हायदोस घातलाय. इथे ते बिबट्या वाढले तर इथे यायला मिळणार आपल्याला बसायला मुश्किल होऊन जाईल. त्यामुळे मला असं वाटतं की आपण मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने म्हणजे कॅबिनेटने तातडीने हे हिवाळी अधिवेशन संपायच्या आधी 2 रेस्क्यू सेंटरची घोषणा करून 90 दिवसाचा टाइम बॉन्ड दिला पाहिजे. 90 दिवसामध्ये हा सगळा विषय संपवला पाहिजे. सोनोने जी स्टेट गवर्नमेंट कुछ प्रपोजल भेजने वाली है कि सेंट्रल गवर्नमेंट को नजबंदी भेज दिया है। क्योंकि 6 महीने में जो है कि वो प्रजनन करती है, भेज दिया भेज दिया ऑलरेडी. ओके व्हिडिओ काढायचे ज्येष्ठ पत्रकार मागे या. वारंवार कशाला काढता रे बाबा? व्हेरी गुड. थँक्यू.